ते वाकरे झाले, वाकरे काँग्रेस पुढे वाकून वाकरे वाकून. नाही, ते वाकरे नाही, तुम्ही सगळे ठाकरे झालात. त्यांना वाकरे म्हणायचं नादात. बघ, आम्ही झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही, आमचा मराठी बाणा आहे हे सांगत असताना मग हे काँग्रेस पुढे झुकले सुद्धा, वाकले सुद्धा आणि मोडले सुद्धा. त्या ठाकरेंची एक कुठेतरी गट घेऊन फक्त बाजूला गेलेली काही मंडळी आहेत. त्यांनी हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे की आम्हाला दर आठवड्याला त्या निजामशहाकडे का जावं लागतं, काय आम्हाला लोटांगण घालावं लागतं. आणि जर ठाकरे ते खरं स्वतःला ठाकरे ब्रँड म्हणवत असतील तर त्यांनी तिथून निघून यायला पाहिजे होतं ना. इतनी क्या मजबुरी है, का बरं ते इतका अपमान सहन करतायत. त्याच्याबद्दल मला असं वाटतं जर यांना त्या विषयावरती आंदोलन आणि टीका करण्याची वेळ येत असेल तर ही कुठंतरी यांच्या बुद्धीची कीव करावी असं मला वाटतं. की बूंद से गई वो हौद से नहीं आती. त्यामुळे अशा पद्धतीची लंगडी कारणं त्यांनी देऊ नयेत. काँग्रेसनी त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे. बाळासाहेबांच्या हृदयाला खऱ्या अर्थाने जर कुठला छेद पडला असेल, जे दुःख झालं असेल, जे तुम्ही सगळे गुवाहाटीला आणि त्या गुजरातवाल्यांच्या जाऊन पदरात पडलात, ते सर्व आम्ही शिवसेना वाचवली. मग ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद म्हणतायत, सुशीलकुमार शिंदे भगवा दहशतवाद म्हणतायत, किंवा ज्या वेळेला प्रणिती शिंदे संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणतायत, मग त्यावेळेला उद्धवजी ठाकरे जेव्हा गेले दिल्लीमध्ये तेव्हा त्यांनी हे प्रश्न विचारले का काँग्रेसच्या लोकांना? कॅन यू डेअर टू से इन फ्रंट ऑफ सोनिया गांधी दॅट यू आर अ मॅड हिंदू? सोनिया गांधींच्या पुढे झुकणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते हा शब्द मी नाही उच्चारू शकत. मग आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं असेल ह्याचा विचार हे लंगडं समर्थन करणारे लोक का बरं त्यांना विचारत नाहीत किंवा त्यांना हा प्रश्न पडत नाहीये? आम्ही शिवसेना वाचवली, उलट तुम्ही शेवटच्या रांगेमध्ये बसून सिद्ध करून दाखवलं की 3 वर्षापूर्वी जो उठाव झाला तो किती गरजेचा होता. तुमचा मराठी बाणा आणि मराठी कणा तुम्ही गहाण टाकलाय काँग्रेसच्या पुढे. बाणा तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतली ना, तुम्हाला मांडी लावून बसायचं नव्हतं. कसे बसलात तुम्ही आता? अहो, आम्ही देशभक्तांच्या सोबत आहोत. आम्ही भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांच्या सोबत नाही आहोत. आम्ही ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्यांच्या सोबत आम्ही नाही आहोत. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत नाही आहोत. आम्ही ज्यांच्या आजोबांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते त्यांच्या सोबत आम्ही नाही आहोत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा थेट मुद्दा आहे तो दिल्लीच्या राजकारणातून. दिल्लीमध्ये झालेल्या त्या बैठकीच्या नंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकारणाच्या मुद्द्यापासून इंडिया आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचलेले होते. त्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिलं, कशा प्रकारे मतांची चोरी होतीये वगैरे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण या सगळ्या मुद्द्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत दिसले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच्याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया या आपल्याला उमटताना पाहायला मिळतात आणि यावरून राजकारण सुद्धा पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. एक प्रकारची ठाकरेंची जी पत होती, राजकीय पत होती, तिला धक्का लागला असं म्हटलं गेलं. आता थोड्या वेळापूर्वी तर शिवसेनेनं तिथं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन उपरोधिक आंदोलन केलं. आरोप प्रत्यारोप सकाळपासून सुरू आहेत आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आता डॉक्टर ज्योती वाघमारे आहेत, ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत अतुल राज नागरे, राज्य संघटक आहेत शिवसेनेचे, ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. अतुलजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. जय महाराष्ट्र. मला तुम्हाला विचारायचंय, ठाकरे शेवटच्या रांगेत बसले, याच्यावर एवढा गदारोळ महाराष्ट्राच्या अपमानाशी जोडण्याचं कारण काय? खरं तर माझा आवाज येतोय? हो, येतोय. हॅलो, येतोय. मला या ठिकाणी आज सकाळी खरं तर मी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली ह्या मुद्द्यावरती आणि त्यामध्ये मी ठाकरेंना थेट काही प्रश्न विचारले. जेव्हा इतर नेते दिल्लीला जातात त्यावेळेला दिल्ली पुढे लोटांगण घातलं म्हणायचं आणि मग आपण स्वतः जेव्हा 3 दिवस ते मुक्काम करतायत मग तेव्हा ते नक्की तिथे काय करायला जात आहेत? किंवा ज्या वेळेला आपण बघतोय त्या मीटिंगमध्ये अगदी ज्यांचा फक्त एक खासदार आहे किंवा काही जणांचं तर लोकसभेत प्रतिनिधित्व सुद्धा नाही
अशा लोकांना सुद्धा पुढच्या रांगेमध्ये जागा आहे. परंतु उद्धव ठाकरेजी असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, यांना मात्र मागच्या अगदी सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये जागा देणं, ही मग काँग्रेस कुठल्या पद्धतीची वागणूक त्यांना देतीये? बघ, आम्ही झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही, आमचा मराठी बाणा आहे, हे सांगत असताना मग हे काँग्रेस पुढे झुकले सुद्धा, वाकले सुद्धा आणि मोडले सुद्धा असं आम्ही म्हणायचं का? किंवा ज्या वेळेला जर उद्धव ठाकरेजी हे दिल्लीमध्ये जात आहेत आणि मग पृथ्वीराज चव्हाण हे भगवा दहशतवाद म्हणतात, हिंदू दहशतवाद म्हणतात, सनातनी दहशतवाद, त्यावेळेला उबाठाच्या गुटामध्ये इतना सन्नाटा क्यों है भाई, हा प्रश्न आम्हाला पडतो. आज सकाळच्या भोंग्यांनी संजय राऊतांनी खूप काहीतरी थातूर मातूर या ठिकाणी सांगितलं की काहीतरी उद्धव ठाकरेंना तब्येतीची अडचण आहे, त्यांना दिसण्यासाठी मागं बसवलं होतं वगैरे. मग आदित्य ठाकरेंना का मागं बसवलं? त्यामुळे मला त्यांना एकच सांगायचंय की बूंद से गई वो हौद से नहीं आती. त्यामुळे अशा पद्धतीची लंगडी कारणं त्यांनी देऊ नयेत. काँग्रेसनी त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे. त्यांना तर नाकारलेलंच आहे, जनतेच्या न्यायालयाने सुद्धा नाकारलं. आणि आता अशा पद्धतीनं खरं तर जर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत असतील तर मला त्यांना या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे आग्र्याच्या प्रसंगाची, की ज्या वेळेला औरंग्यानं माझ्या छत्रपती शिवरायांना मागच्या रांगेमध्ये उभं केलं होतं, तेव्हा हा सह्याद्रीचा वाघ निर्भीडपणानं डरकाळी फोडून ते तिथून निघून आले होते. आणि जर ठाकरे ते खरंच स्वतःला ठाकरे ब्रँड म्हणवत असतील किंवा जर ते महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा वारसा सांगत असतील तर त्यांनी तिथून निघून यायला पाहिजे होतं ना. इतनी क्या मजबुरी है, का बरं ते इतका अपमान सहन करतायत, असं मला त्यांना विचारायचं. ठीक आहे. अतुलजी, तुमच्या लक्षात आलं असेल त्यांचा मला आदरणीय मी ताई म्हणेन त्यांना, वाघमारे ताईंना, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रातील 18 पगड आलुतेदार 12 बलुतेदारांना खऱ्या अर्थाने शिवसेना आणि ठाकरे हे कोणी सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य कष्टकऱ्याला ठाकरेंनी न्याय दिलेला आहे. ते ठाकरे ब्रँड आहेत. आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जो प्रोग्राम कुठल्याही प्रोटोकॉलचा नव्हता, जो प्रोग्राम हा कुठेतरी एक अनौपचारिक प्रोग्राम होता, आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं जर यांना त्या विषयावरती आंदोलन आणि टीका करण्याची वेळ येत असेल तर ही कुठेतरी यांच्या बुद्धीची कीव करावी असं मला वाटतं. कारण ठाकरे हा नुसता ब्रँड नाहीये, ठाकरे हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला व देशाला विचार देणारा ब्रँड आहे. आणि तो ब्रँड हा ब्रँडच आहे. आपण फक्त महाराष्ट्रातील आपण ज्यावेळेस सर्व महापुरुषांचे साधू संतांची नावं घेतो तर त्या साधू संतांच्या त्या महापुरुषांच्या विचाराला अभिप्रेत असलेला शब्द आपण फक्त वापरावेत आदरणीय ताई. त्या ठाकरेला म्हणण्यापेक्षा त्या ठाकरेंना म्हणा, कारण त्या ठाकरेंची एक कुठेतरी गट घेऊन फक्त बाजूला गेलेली काही मंडळी आहेत. त्यांनी हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे की आम्हाला दर आठवड्याला त्या निजामशहाकडे का जावं लागतं, का आम्हाला लोटांगण घालावं लागतं. आपण तर सरकारमध्ये आहात, आपण सरकारमध्ये आहात. ही तर अनौपचारिक बैठक होती, याला तुम्ही प्रोटोकॉलची बैठक मानू नका. आणि महाराष्ट्राला हे संपूर्ण माहिती आहे चित्र. ठीक आहे ताई, त्यांचं म्हणणं आहे की ती औपचारिक बैठक नव्हती, त्यामुळे त्या बैठकीमध्ये कोण कुठं बसलं त्याचा प्रोटोकॉल तिथे नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. अतिशय पांघरुण घालण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि ठीक आहे, त्यांनी ते करावं, त्यांना बिचारांना दुसरं काही म्हणजे पर्याय सुद्धा नाहीये. परंतु ते म्हणतायत की ब्रँड ब्रँड ब्रँड. होय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. परंतु उबाठांनी त्या ब्रँडचा पूर्ण बँड. दादा, मी आज सकाळी सुद्धा ना काही प्रश्न उपस्थित केले. मी एक व्हिडिओ, मी माझं काही नाही बोलत, मी बाळासाहेबांचेच विचार त्यांना ऐकवतेय. बाळासाहेब बघा काय म्हणतायत. बाळासाहेब एका भाषणामध्ये म्हणाले होते की आय एम अ हिंदू, आय एम अ मॅड हिंदू. नाव आय वॉन्टेड टू आस्क यू उद्धवजी ठाकरे. होय, मी आदरार्थी नाव घेते दादा, तुम्ही सांगितलं म्हणून. दॅट आय वॉन्टेड टू आस्क यू उद्धवजी ठाकरे दॅट कॅन यू डेअर टू से इन फ्रंट ऑफ सोनिया गांधी दॅट यू आर अ मॅड हिंदू.
सोनिया गांधींच्या पुढे झुकणाऱ्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते हा शब्द मी नाही उच्चारू शकत. मग आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं असेल ह्याचा विचार हे लंगडं समर्थन करणारे लोक का बरं त्यांना विचारत नाहीत किंवा त्यांना हा प्रश्न पडत नाहीये? अहो, आज इतक्या शेवटच्या रांगेमध्ये 6व्या 7व्या रांगेमध्ये बसवलं. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला नक्की हा प्रश्न पडलेला असेल की कुठे नेऊन ठेवलाय उद्धव माझा, हे ते सकाळच्या भोंग्याला संजय राऊताला नक्की विचारत असतील. आणि मला या ठिकाणी प्रश्न पडतो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी कणखर आणि ठाम भूमिका घ्यायचे, की त्यांनी विचारलं होतं की जे लोक भगवा दहशतवाद म्हणतात त्यांच्यामध्ये हिंमत आहे का हिरवा दहशतवाद म्हणायची? मग ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद म्हणतायत, सुशीलकुमार शिंदे भगवा दहशतवाद म्हणतायत, किंवा ज्या वेळेला प्रणिती शिंदे संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणतायत, मग त्यावेळेला उद्धवजी ठाकरे जेव्हा गेले दिल्लीमध्ये तेव्हा त्यांनी हे प्रश्न विचारले का काँग्रेसच्या लोकांना? किंवा ती त्यांनी भूमिका जी निर्भीड भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली होती, ती हिंमत ती धमक त्यांच्यामध्ये आहे का की हा भगवा रंग आमच्या छत्रपती शिवरायांचा रंग आहे, हा हिंदू धर्म सहिष्णू आहे, हा भगवा रंग हा छत्रपती शिवरायांचा वारकऱ्यांचा प्रभू श्रीरामांचा आहे, हे सांगण्याची धमक जर त्यांच्यामध्ये नसेल तर कुठल्या ब्रँडच्या गोष्टी करतायत? आपल्याला मी सांगतो ठीक आहे, मी अनौपचारिक विचारतो. बैठकीसाठी एवढी आखाड पार करायची गरज काय पडली? अनौपचारिक बैठकीसाठी ऐका ना, अनौपचारिक बैठकीसाठी ह्या गटाला एवढी आखाड पार करायची गरज काय पडली? महत्वाचे नेते होते ते मातोश्रीवर यायचे, बाळासाहेबांकडे यायचे, तो ठाकरे ब्रँड होता. परंतु बाळासाहेबांच्या ते म्हणतायत. साहेब, माझं एकच सांगणं आहे, मी त्यांचा शब्द एक ना एक मी ऐकलेला आहे, परंतु मला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, बाळासाहेबांच्या हृदयाला खऱ्या अर्थाने जर कुठला छेद पडला असेल, जे दुःख झालं असेल, जे तुम्ही सगळे गुवाहाटीला आणि त्या गुजरातवाल्यांच्या जाऊन पदरात पडलात, ते सर्व आम्ही शिवसेना वाचवली, आम्ही शिवसेना वाचवली. उलट तुम्ही शेवटच्या रांगेमध्ये बसून सिद्ध करून दाखवलं की 3 वर्षापूर्वी जो उठाव झाला तो किती गरजेचा होता. शिवसेना वाचवण्यासाठी शिंदे साहेबांनी तो उठाव केला होता, हे तुम्ही तुमच्या वागणुकीतून दाखवून दिलं. तुमचा मराठी बाणा आणि मराठी कणा तुम्ही गहाण टाकलाय काँग्रेसच्या पुढे. बाणा तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतली ना, तुम्हाला मांडी लावून बसायचं नव्हतं. कसे बसलात तुम्ही आता? अहो, आम्ही देशभक्तांच्या सोबत आहोत, आम्ही भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांच्या सोबत नाही आहोत, आम्ही ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्यांच्या सोबत आम्ही नाही आहोत, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत नाही आहोत, आम्ही ज्यांच्या आजोबांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते त्यांच्या सोबत आम्ही नाही आहोत. परंतु माझं एक म्हणणं आहे, आम्ही सुद्धा जे आहोत, आमचं उलट आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड आलुतेदारांचं 12 बलुतेदारांना जे हिंदुत्व शिकवलं, आम्ही त्या विचारसरणीचे खऱ्या अर्थाने हिंदू आहोत. आणि आम्हाला तेच म्हणायचंय की जर तुम्ही ऐका तुम्ही आता प्लीज ऐका, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात धर्म पंथ न पाळता जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपतींच्या नावाने ही शिव आणि शिवसेना चालतीये, ती ठाकरेंची शिवसेना. त्या शिवसेनेला तुम्ही अतिशय बाळासाहेबांच्या म्हणजे मनाला एवढं मोठं दुःख दिलेलं आहे की ते तुम्हाला महाराष्ट्रात कदाही विसरू शकत नाही. तुम्ही आता जर अनौपचारिक बैठकीबाबतीत जर एवढा तुम्ही विचारतो, हा बोला, मी ताईंना विचारतो. ताई, तुम्ही म्हणता की शिवसेना ओरिजिनल आमची आहे. जर शिवसेना ओरिजिनल तुमची आहे तर मग ह्या ओरिजिनल शिवसेनेची तरी अवस्था नेमकी काय आहे? या ओरिजिनल शिवसेनेला सुद्धा सातत्यानं दिल्लीत का जावं लागतंय? संजय राऊत तर म्हणताय तुमचा हायकमांड दिल्लीत आहे, तुम्हाला दिल्लीकडे तुम्हाला सुद्धा का जावं लागतंय? ती ताकद त्यांच्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये आहेत. कमी झाली का? खरं तर मला या ठिकाणी यांना एकच सांगावंसं वाटतं की जे छत्रपती शिवरायांचा वारसा जर तुम्ही सांगत असाल ना, तर आधी त्यांच्यासारखं निर्भीडपणानं जे तुम्ही म्हणताय की दिल्ली समोर झुकणार नाही, मग आज का शेवटच्या रांगेमध्ये बसले? का बरं अनौपचारिक बैठक म्हणून तुम्ही लंगडं समर्थन करताय? आणि राहिला प्रश्न, हो मी देते, ऐकून घ्या, ऐकून घ्या, तेवढा संयम. अहो
महाराष्ट्राने सिद्ध करून दाखवलं, महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं खरी शिवसेना कोणाची आहे. खरी अजिबात उत्तर ऐकणं एवढा संयम सुद्धा तुमच्यामध्ये नाहीये. खरं तर तुमच्या गटाची हीच अवस्था आहे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. तर त्यामुळे थोडं ऐकून घ्या. हे बघा, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. आणि मला सांगा की जर महाराष्ट्राचा एखादा जबाबदार नेता दिल्लीला जातोय तर तो जनतेचे प्रश्न घेऊन जातो, राज्याच्या विकासाच्या प्रश्नाच्या संदर्भात जातो. आम्ही काय पाकिस्तानला जायचं का मग महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करायला? आणि यांना मात्र फक्त तिथे जावं लागतं, ते जनपथवरती 10 जनपथवरती जावं लागतं. एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे जातोय आणि ते मात्र 10 जनपथकडे जात आहेत. अहो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ना कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन होगी मैं उस दिन मेरा दुकान बंद कर दूंगा. अरे तुम्ही गेलात ना, आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आनंद वाटत असेल की माझ्या एकनाथानं माझी शिवसेना वाचवली, की दॅट उद्धव ठाकरे ही इज अ बायोलॉजिकल सन बट नॉट आयडियोलॉजिकली. हिज आयडियोलॉजी इज फॉलोड बाय एकनाथजी शिंदे साहेब. तुम्ही काय केलं माहिती का, बाळासाहेब त्यावेळेस म्हणले असतील मेरा दुकान बंद करूंगा. तुम्ही काय केलं, त्या शब्दाचा फायदा घेऊन तुम्ही दुकान पळवून घेण्याचा प्रयत्न केला गुवाहाटीला. तुम्ही डायरेक्ट चावी घेऊन शिवसेना वाचवली. काँग्रेसकडे गहाण पडलेला धनुष्यबाण सोडवण्याचं धाडस हे एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि लक्षात ठेवा की बगावत करने के लिए कलेजा चाहिए, जी हुजूरी करने के लिए ना सिर्फ जीभ काफी होती है. और इतिहास ना बगावत करने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता. आणि आम्हाला अभिमान आहे की एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्यांनी ही शिवसेना वाचवली, त्यांनी धनुष्यबाण वाचवला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वाभिमानी शिवसेना. मला त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं नीट पोहोचत नाहीये. म्हणणं नीट पोहोचू द्या, जनतेला ऐकू द्या. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसात दिसतील. तुम्ही सत्य मानायला तयार नाहीयेत. तुकाराम महाराज म्हणतात ना, सत्य असत्याशी म्हणे केली गवाई, मानिल नाही बहुमता. आम्ही आमच्या विचारावरती, आम्ही छत्रपतींच्या हिंदुत्वावरती ठाम आहोत. आम्ही कोणत्या रांगात बसावं यापेक्षा पहिली तुम्ही तुमची रांग ठरवा ना. मला हे सांगायचंय, मुळात तुमचा पक्ष तर नाहीच आहे, तुमचा गट आहे. त्या गटाला नक्की स्थान काय आहे हे एकदा तुम्ही बघून घ्या ना. ही घरगुती बैठक होती. तुम्ही याला शेवटची रांग म्हणणार, तिसरी खुर्ची म्हणणार. उद्धव साहेब हे सर्वसामान्यांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातले कुटुंब प्रमुख आहेत. महाराष्ट्राच्या मनातले आजही ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही युगो नाहीये, कुठलाही अहंकार नाहीये. अतुलजी, महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा दिल्लीत दबदबा असायचा, हा दबदबा तुमच्या दोघांच्या फुटीनंतर कमी झालाय का? तुम्हाला एक सांगतो, ह्या महाराष्ट्राचा आणि ह्या ठाकरे ब्रँडचा आजही महाराष्ट्राला नाही तर देशाला नाही तर संपूर्ण जगाला सुद्धा ती धास्ती आहे. ठाकरे हे असं वलय आहे की ठाकरेंनी असे अनेक मिंदे तयार केले ह्या महाराष्ट्रामध्ये, परंतु तुम्ही मिंदे वाकरे झाले. आता वाकरे ते वाकरे झाले, वाकरे काँग्रेस पुढे वाकून वाकून. ते वाकरे नाही, तुम्ही सगळे ठाकरे झालात. त्यांना वाकरे म्हणायचं नादात तुमचा ठाकरे हे आडनाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना शोभायचं ना. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना शोभायचं, परंतु काँग्रेस पुढे वाकून वाकून ते वाकरे झाले. वाकरे ठाकरे म्हणून केलं त्यांनी डायरेक्ट. तुम्ही आमचं ठाकरेंचं काही करू शकत नाही. हो, पण तुम्ही वाकरे झालात ते बघा ना, किती वाकणार. आणि वाकल्यानंतर हा कणा मोडून पडल्यानंतर सुद्धा किती लंगडं समर्थन करणार. महाराष्ट्राला दिसतंय, ती शेवटची रांग दिसतेय. अनौपचारिक बैठक असली तरी. मी तुम्हाला एकच सांगतो बरं का, एक मुद्दा हा पण आहे ना, एक मुद्दा हा पण आहे. जर तुम्ही पुन्हा सातत्यानं सांगता की ओरिजिनल शिवसेना आम्ही आहोत, शिवसेनेची ही ताकद आहे, शिवसेनेची एवढी ताकद आहे, लोकसभेत एवढे खासदार आहेत, प्रत्येक वेळी तुम्ही नमतं घ्यायची काय आवश्यकता आहे? कधीतरी तुमचाही बाणा दिसला पाहिजे ना महाराष्ट्राला. हो, तो दिसतोय ना दादा, तो दिसतोय ना बाणा. अरे मला बोलू द्या ना, तो प्रश्न माझ्यासाठी जर असेल तर मला उत्तर देऊ द्या ना.
हे बघा दादा, हा जो बाणा दिसला पाहिजे तो दिसतोय बाणा, की तो बाणा आपण बघितला की अगदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, जागा वाटप करतानाही अत्यंत संयमानं आणि स्वाभिमानानं, संयम आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टीचा उत्तम असा बॅलन्स ठेवून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना पुढे नेलेली आहे. खरी शिवसेना आमची आहे हे केवळ आम्ही तोंडाने नाही सांगत, केवळ न्यायालयाने शिक्कामोर्तब नाही केलं, जनतेच्या न्यायालयाने सुद्धा शिक्कामोर्तब केलं. आणि म्हणून तरी आपण बघतोय की विधानसभेच्या परीक्षेमध्ये आम्ही डिस्टिंक्शननी पास झालो. लोकसभेच्या परीक्षेमध्ये महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा सुद्धा आमचा स्ट्राईक रेट अत्यंत उत्तम होता. त्यामुळे 60 आमदार निवडून आणणं, की जर महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं असतं एकनाथजी शिंदे साहेब चुकीचे असले असते तर त्यांच्यासोबतचे एवढे सगळे आमदार बहुसंख्येने निवडूनच आले नसते ना. आणि जनतेच्या न्यायालयापेक्षा लोकशाहीमध्ये दुसरं कुठलंही न्यायालय मोठं असतं. आता धोक्याची घंटा आहे. कुठली धोक्याची घंटा? आता मी सांगतो तुम्हाला धोक्याची घंटा काय आता तुमच्यासाठी. अर्जुन खोतकरांच्या विरोधात कैलास गोरंट्याला घ्यायला लागलं भाजप. त्यानंतर बारामती पुरंदरमध्ये तेच झालं. जिथं जिथं 2 नंबरला जो उमेदवार होता त्यांना आता पक्षात घ्यायला लागले भाजप सोबळाच्या दिशेने निघालेला आहे. त्यामुळे तुमची राजकीय गरज संपली अशा प्रकारची टीका केली जाते. नाही दादा, मला बघा या ठिकाणी एक सांगायचं आहे की महायुती वाढत आहे आणि ज्याप्रमाणे भाजपामध्ये प्रवेश होत आहे अगदी त्याच पद्धतीनं शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश होत आहेत. आपण बघा की आपण ज्या पद्धतीनं कैलास गोरंट्यालांचं उदाहरण दिलं, अक्कलकोटमध्ये सचिनदादा कल्याण शेट्टी विद्यमान आमदार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले काँग्रेसचे तत्कालीन माजी आमदार सिद्धारामजी म्हेत्रे हे शिवसेनेमध्ये आलेच ना. उलट मला या ठिकाणी असं वाटतं की वेगवेगळ्या विचारसरणींच्या मध्ये विभागल्या गेलेल्या या सगळ्या लोकांना महायुती ही एकत्र आणत आहे. त्यामुळे प्रवेश हे बीजेपीमध्ये झाले काय, राष्ट्रवादीमध्ये झाले काय किंवा शिवसेनेमध्ये झाले काय, मजबूत ही महायुती होत आहे. कारण ही युती ही आमची सत्तेसाठी झालेली नाही. भाजपचे आमदार म्हणाले शिवसेनेचा बाप मी आहे. मी आता गेल्या काही दिवसातले वाक्य सांगतो तुम्हाला. त्यानंतर एक नंदुरबार जिल्ह्यातले जे मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, ते तर तुमच्या आमदार पाडवींच्या विरोधातच शड्डू ठोकून उभे आहेत. हे काय चाललंय? हा जो मेसेज काय चाललाय या सगळ्यात? मग ती सगळी विधानं आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ऐकली. परिणय फुकेंचं जे विधान आहे त्या विधानाचा मी निषेध करते, परंतु त्याच वेळेला मला हे सुद्धा सांगायचंय की संदर्भ तोडून आपण ते विधान दाखवू नये. ते जे कोणी आमदार माज उतरवण्याची भाषा करत असतील ना, तर एक सांगते की ही शिवसेना आहे, ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. कुणी अंगावर आलं, कुणी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. आणि ते पुढे एकनाथ शिंदे साहेब नेत आहेत. ऐकून घ्यावं दादा, जरा उत्तर देऊ द्या. आणि त्यामुळे एकच सांगते की जर कोणी अंगावर आलं तर त्यांना, जर कोणी अंगावरती आलं तर त्यांना शिंगावर घेण्याची हिंमत ही या शिवसेनेमध्ये नक्कीच आहे. परंतु तरी सुद्धा आमचे जे तिन्ही मुख्य नेते आहेत, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे जरी कोणी इतर कोणी जरी काही असं काही विधानं करत असतील, हे करत असतील, तरी आमचे तिन्ही नेते एकत्रित बसून त्याच्यावरती अतिशय संयमानं समन्वय साधतील याचा मला विश्वास आहे. परंतु मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आज मुंबई असो वा अखंड महाराष्ट्र असो, ज्या वेळेस तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणताय, बरोबर, बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही विचाराचे वारसदार म्हणताय, बरोबर आहे, मग तुम्ही शक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही ज्या वेळेस ठाकरेंनी पाऊल उचलला. अतुलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा येतोय. माझा येतोय का? काही तांत्रिक कारणामुळे हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये ज्या वेळेस ठाकरे ब्रँडनी आहे की गेल्या काही दिवसामध्ये अशी चर्चा येते की शिवसेना नाराज आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरलं जात आहे, आरोपांची राळ उडवून दिली जाते आणि प्रतिमा हनन सुद्धा केलं जात आहे. अशा प्रकारची सुद्धा एक राजकीय चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. या चर्चेत कितपत तथ्य आहे ज्योतिताई? दादा, शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहेत ते अत्यंत तळागाळातून आलेले आहेत. आपण भरतशेठ गोगावले घ्या, संजय शिरसाट घ्या किंवा इतर कुठलेही मंत्री घ्या, त्याच्यामुळे जनतेमध्ये उतरून काम करणं, अतिशय जनतेची रांगडी भाषा बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे कधी कधी
अगदी मनात काहीही न ठेवता थेट बोलण्याच्या विधानामुळं बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी होतात सुद्धा. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या आमदारांना आणि खासदारांना त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की पक्ष अडचणीत येईल अशा पद्धतीची कुठलीही विधानं करू नका. आणि राहिला भाग हा कुठल्या खिंडीत गाठण्याचा किंवा वेढ्यात अडकवण्याचा वगैरे वगैरे, तर मला या ठिकाणी अत्यंत विश्वासानं आणि जबाबदारीनं मी सांगू शकते की शिवसेना आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हितासाठी कष्टत आहेत, राबत आहेत. आम्ही असे मुख्यमंत्री बघितले की जे 18-18 तास काम करतात, जे स्वतःसाठी नाही तर लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करतायत. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा आमच्या सोबत आहे. हो, हप्ता जमा होईल, वर्ष पूर्ण होतंय. तुम्ही तर म्हणत होता एक हप्ता सुद्धा जमा नाही व्हायचा, संपूर्ण 1 वर्ष. हो, रक्षाबंधनाला. अतुलजी तुमचं सर, माझा एक मुद्दा मगाशी तुम्ही कट केलेला आहे बरं का. मला एकच सांगायचं होतं, तुम्ही आणि खरी आणि खोटी, माझा मुद्दा मला पूर्ण करू द्या. जो पहिला राहिलेला आहे, मराठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी खऱ्या अर्थाने शिवसेना ही रस्त्यावरती मैदानात उतरते, बरोबर. हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये एवढं मोठं महाराष्ट्राच्या मनातील जो विचार होता की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मराठी आणि मराठी ही राहिली पाहिजे. मग तुम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना म्हणून, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यावेळेस तिथं का उभे नाही राहिलात? तुमचेच मंत्री हिंदी सक्तीचा JR लगेच मागे घेतला ना, हे करत असतील, हिंदीची सक्तीच केलेली नव्हती. हे महाराष्ट्रासाठी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला साजसं आहे का? अहो, ह्यांनी तुम्ही सगळ्यांनी तुमची लेकरं ही कुठली तरी बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये शिकवायची आणि सर्वसामान्य जनतेला मात्र मराठी मातृभाषेचा आदर आम्ही सुद्धा करतोय मराठी मातृभाषेचा आदर. पण मुळात एक समजून घ्या की हिंदी भाषा ही सक्तीची नव्हतीच, ही तृतीय भाषा म्हणून आणलेली होती आणि हिंदी किंवा इतर कुठलीही भाषा ही शिकली पाहिजे. अशा पद्धतीने जर मी म्हणते की फक्त मराठी ही आमची मातृभाषा आहे, मराठी आमची माय आहे, तिचा आम्ही सन्मान करतोच, परंतु त्याबरोबर जर आम्ही इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकतोय तर आम्ही हिंदी ही संपर्क भाषा म्हणून शिकली पाहिजे. आम्ही जपानी शिकली पाहिजे, फ्रेंच शिकली पाहिजे, गुजराती शिकली पाहिजे, मारवाडी शिकली पाहिजे. जेवढ्या भाषा शिकल्या जातात तेवढ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. हे एक जबाबदार शिक्षिका म्हणून मी या ठिकाणी सांगू शकते. त्यामुळे कुठल्याही भाषेचा दुस्वास का करताय? आणि हिंदी सक्तीचा JR तर तेव्हाच मागे घेतलेला होता. मराठीसाठी, मराठी माणसांच्यासाठी शिवसेना ही प्राणपणानं लढतीये आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे सुद्धा लढत राहील. म्हणजे बाळासाहेबांचे विचार नाही लढत. बाळासाहेबांचे विचार हे एकनाथजी शिंदे साहेबच पुढे नेत आहेत. तुम्ही विचारायला तुमच्या उद्धव ठाकरेंना की सोनिया गांधींच्या पुढे झुकणाऱ्यांना काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे? सोनिया गांधींच्या पुढे झुकणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? काय बोलले होते? मला सांगा. मेरी शिवसेना की वाकले ना तुम्ही, बसलात ना तुम्ही शेवटच्या रांगेमध्ये, सोडलं ना तुम्ही हिंदुत्व. भगवान दहशतवाद म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसता ना तुम्ही. हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्यांना तुम्ही समर्थन करताय. आम्ही समर्थन करत नाही ताई. हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्यांचं तुम्ही समर्थन करताय. दोन्ही शिवसेनेनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही शिवसेना या महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना असो किंवा आता हे एका शिवसेनेच्या दोन ठाकरेंची शिवसेना असो की शिंदेची शिवसेना असो, या दोन्ही ज्या शिवसेना आहेत त्या मराठी माणसाच्या आवाजासाठी म्हणून ओळखल्या जाव्यात. त्यांचा कणा ताठ असला पाहिजे. दिल्लीत निश्चित जावं लागेल, पण दिल्लीत त्यांचा सन्मान असायला हवा, त्यांचा कणा ताठ असायला हवा. ही भावना सामान्य मराठी माणसाची शिवसैनिकाची असणार आहे. भविष्यामध्ये दुभंगल्यामुळे आता वर्तमानात त्यांची ताकद कमी झालीये का? आणि त्या सगळ्याचा फटका सुद्धा ते दृश्य स्वरूपात आता दिसतंय का? जी ताकद दिल्लीला मातोश्री पर्यंत घेऊन येण्याची होती ती ताकद आज राहिली आहे का? याबद्दल प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं जात आहे? याचं चिंतन, आत्ममंथन दोन्ही शिवसेना करतील अशी आशा करूया. आणि या चर्चेत आपण दोघेही आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.